अगदी गावच्या पद्धतीने गरमागरम झणझणीत असा खेकड्याचा रस्सा कसा बनवायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खेकडी साफ कशी करायची ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. आता हे अर्धा डझन खेकडे आहेत आणि एक एक्स्ट्रा दिलं होतं तिने, आणि ही सगळी खेकडी बघा जिवंत आहेत. आणि हे काय पकडायला मला जमत नव्हतं. मग आमचे हे म्हणाले, मीच तुला मदत करतो. म्हटलं ठीक आहे, मदत करताय तर माझ्या व्हिडिओमध्ये याच तुम्ही. आणि त्यांनी सगळे हे मला असे नांगे मोडून दिलेत बघा. आणि तिच्या पप्पांनी हातात खेकडा पकडलेला पाहून माझ्या मुलीला सुद्धा तो हातात पकडायचा होता, आणि बघा किती छान तिनं पकडले हातामध्ये. खरं तर खेकडा हा अगदी चतुराईने पकडावा लागतो, नाहीतर त्याच्या नांग्यामध्ये ना खूप धार असते. हे बघा, आम्ही त्याच्या नांग्यामध्ये दोन्हीकडे नांगे पकडूनसुद्धा मिरची दिली आहे, तरी तो सहज कट करतोय, एवढी धार आहे त्याच्या नांग्यामध्ये. आता या सगळ्या खेकड्यांचे त्यांनी मला नांगे मोडून दिलेत, पण या पुढचं काम हे माझं होतं. त्यामुळे हे सगळे खेकडी मी एका टोपामध्ये ओतलेत. त्यामध्ये हे नॉर्मल आपलं पाणी आहे ते घालून अगदी खळाखळा हे पाण्याने मी धुवून घेतले. आता ही प्रोसेस 2 वेळा करायची आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एकदा दाखवली आहे, पण हे 2 वेळा असं पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आता 2 वेळा हे असं पाण्याने धुतल्यावरती परत आपल्याला परातीमध्ये पाणी घेऊन अगदी हाताने चोळून सगळी खेकडी व्यवस्थित पुन्हा एकदा धुवून घ्यायची आहेत आपल्याला. आता ही 3 वेळा मी धुवून घेतलेत. 4थ्या वेळेला आपल्या हाताला सोसवेल एवढं गरम पाणी त्यामध्ये ओतायचं आहे आणि पुन्हा ही गरम पाण्यातनं धुवून घ्यायचे. आता ही मी सगळी एका परातीमध्ये असे नितळून घेतलेत. आता ह्या सगळ्या खेकड्यांचे 3 भाग असे करून घेतलेत मी. त्यामध्ये थोडेसे पेंदे आहेत, आमच्याकडे याला पेंदेच म्हणतात. काही थोड्या नांग्या आहेत त्याच्या छोट्या, त्या आपण मिक्सरला लावणार आहोत. आणि हे जे साईडला ठेवलेत ते मोठे नांगे म्हणतात याला, तर ते मी असेच आमटीमध्ये टाकणार आहे. आता हे जे मोठे नांगे ठेवलेत हे मी साईडला काढून घेते, कारण हे आपल्याला आमटीत टाकायचेत. आणि ज्या छोट्या नांग्या होत्या ना, त्या मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे. त्या आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. आता हा जो मधला भाग आहे ना खेकड्याचा, तो बघा असा हातामध्ये दोन्ही पकडायचा आणि त्याच्या अशा मधोमधनं असा हाताने थोडंसं दाबून वेगळा भाग होतो तो. त्याची कवटी अलग होते आणि जो मधला पेंदा आहे ना तो अलग होतो. सहज होतो बघा अगदी. जर मोठे खेकडे असले तर थोडा जोर लावावा लागतो, पण याने ना सहज होते. हे छोटे आहेत. आता जो पेंदा आहे त्याच्या साईडला ही अशी खपरीसारखी असते, ती काढायची. आणि त्याच्या मागच्या बाजूला अजून एक अशी कवची असते, ती बघा ती हाताने अशी छान काढून घ्यायची. आणि असं व्यवस्थित हा आपला पेंदा तयार होतो आमटीसाठी. आता जी कवची असते त्यामध्ये एक नांगा घ्यायचा आहे आणि हा जो पिवळसर भाग आहे तो नांग्याच्या मदतीने साईडला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. त्याला आमच्याकडे मांद म्हणतात. तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा. आता या सगळ्या कवचांमधलं हे मांद मी एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता ज्या छोट्या नांग्या होत्या ना त्या मी मिक्सरमध्ये घालून घेते आणि ह्या मिक्सरला फिरवून घ्यायचं. तुमच्याकडे जर पाटा असेल तर पाट्यावर सुद्धा ह्या छान बारीक केल्या जातात. आता माझ्याकडे पाटा नाही आहे, त्यामुळे मी मिक्सरमधूनच त्याला बारीक करून घेतले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि ते हलवून पुन्हा या वाटलेल्या मिश्रणामध्ये ओतायचे. हाताने थोडंसं मिक्स करायचं आणि हे दुसऱ्या एका टोपामध्ये काय करायचे, हाताच्या साहाय्याने गाळून घ्यायचे. शक्यतो हाताच्या साहाय्यानेच गाळायचं, गाळणीने गाळायचं नाही. गाळणीने गाळल्यामुळं कसं काय होतं की त्यामधले जे मांस असतं ते गाळणीमध्ये सगळं अडकून जातं आणि मग फक्त पाणी येतं. त्यामुळे शक्यतो हातानेच गाळायचे. कवच वगैरे त्यामध्ये काही पडत नाही आहे, ते तळालाच बसलेलं असतं. पण हे असं सगळं हाताने गाळून घ्यायचं आहे. आता हे सगळं पाणी बघा मी व्यवस्थित गाळून घेतलं आहे आणि जो नांग्यांचा जो गाळ होता तो खाली असा तळाला राहतो आहे. आता जे पाणी काढले ना आपण नांग्यांचं, त्यातलं पळीभर पाणी मी एका वाटीमध्ये काढून घेतले. आता हे काढलेल्या पाण्यामध्ये 1 चमचाभर बेसन घालायचं. आता हे साईडला का काढलं मी, कारण ह्याच्यामध्ये हे बेसन पटकन गुठळ्या मोडल्या जातात म्हणून. आता हे सगळ्या गुठळ्या मोडून मी यामध्येच ओतणार आहे. फक्त गुठळ्या मोडण्यासाठी मी हे साईडला काढून घेतले. आता मसाल्यासाठी बघा थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे मी, थोडं आलं घेतलं आहे, 2 कांदे, 10 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतली. आता 2 चमचे पांढरे तीळ, 2 चमचे धणे, अर्धा चमचा जिरं आणि 5-6 काळी मिरी घेतली आहे मी. आता तवा तापत ठेवला आहे, त्यामध्ये सुरुवातीला मी कांदा टाकून घेतला आहे. आता हा कांदा थोडा लालसर झाला की त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि हा तेलामध्ये चांगला कांदा भाजू द्यायचा. आता कांदा भाजला की त्यामध्ये थोडंसं जे आलं घेतलं होतं ना मी, ते आलं यामध्ये टाकायचं. 5-6 त्यातल्या लसणीच्या पाकळ्या त्यामध्ये टाकायच्या, कारण उरलेली लसूण आपण फोडणीसाठी वापरणार आहे.
आणि हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं. हे भाजून झालं की लगेच आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता तवा गरम आहे. आता त्या तव्यामध्येच आपण जे खोबरं घेतलं होतं, साधारण अर्धी वाटी खोबरं घेतले मी. ते हे ओलं खोबरं आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही सुकं खोबरंसुद्धा घेतलं तरी चालेल. तर हे खोबरंसुद्धा मी असं लालसर होईपर्यंत तव्यामध्ये भाजून घेतले. आता हे खोबरं व्यवस्थित लालसर भाजलं की काय करायचं, गॅस बंद करायचा आणि जे कोरडे मसाले आपण घेतले होते ना, ते यामध्ये टाकून घ्यायचे. हे पटकन भाजतात, त्यामुळे हे पटकन भाजले की त्याच आपण जे कांदा काढलं होतं ना, त्यामध्येच हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता हे सगळं गार झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आपल्याला. त्यामध्ये थोडीशी ओली कोथिंबीर घालायची आणि अगदी जितकं बारीक होईल तेवढं मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊया. आता फोडणीसाठी मी बघा कढई तापत ठेवले. त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकायचे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 पाव चमचा जिरं टाकायचे. जिरं चांगलं तडतडलं की 10-12 ज्या लसणाच्या पाकळ्या ठेवल्या होत्या ना, त्या मी ठेचून घेतल्यात. त्या मी फोडणीमध्ये टाकून दिलेत. आता ही लसूण चांगली तेलामध्ये भाजली की त्यामध्ये जे आपण मांदं ठेवलं होतं खेकड्याचं प्लेटमध्ये, ते मांदं टाकून घ्यायचे. आता ते मांदं फोडणीमध्ये व्यवस्थित भाजलं की अर्धा चमचा हळद टाकायची आणि 2 चमचे मी इथं माझा घरचा मसाला टाकला आहे. यामध्ये सगळे मसाले आहेत, त्यामुळे मी दुसरा कोणताच मसाला इथे वापरला नाही. फक्त माझा घरचा मसाला टाकला आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही अर्धा चमचा धणापूड आणि थोडीशी जिरापूड टाकू शकता. आता जे केलेले वाटण आहे, जे खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण केलं होतं, ते मी यामध्ये टाकलं आहे आणि अगदी एकजीव सगळा मसाला होईपर्यंत याला हलवून घ्यायचं आहे. आता या सगळा मसाला या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स झाला की त्यामध्ये जे आपण नांग्यांचं पाणी ठेवलं होतं ना, ते पाणी यामध्ये ओतायचं आहे. आता हे सगळं पाणी ओतलं की जे खेकडे आणि जे नांगे ठेवले होते ना, ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतो आहे. आता त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि आपण जसं कढीला उकळी काढत नाही ना लवकर, तसं या खेकड्याच्या आमटीलासुद्धा लवकर उकळी आपल्याला काढायची नाही. अगदी गॅस बारीक ठेवायचा आणि हळूहळू त्याला उकळी काढायची. जवळपास 5-6 मिनटं लागली पाहिजेत पहिली उकळी यायला, तेव्हाच हा रस्सा खूप छान होतो. आणि उकळी आल्यानंतर 5-6 मिनटं शिजवायचा आहे. त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि नंतर बघा आपला झणझणीत हॉटेलपेक्षासुद्धा भारी असा हा खेकड्याचा रस्सा होतो. तुम्ही या पावसाळ्यामध्ये जर केला नसाल तर नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल. बाय.